नमस्कार, माझे नाव अनिल आहे. आपल्या समोर थोर समाजसुधारक, श्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतचित्त ऐकून घ्या, हीच विनंती. महात्मा फुले हे भारतातील एक थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव सगुणाबाई होते. चिन्नाबाई होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना आपण काय म्हणून ओळखतो? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंना शिकून त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुहूर्तमेढ रोवली म्हणजे काय? शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी समाजातील विषमता दूर करून तळागाळातील लोकांपर्यंत सत्य पोहोचण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी समाजातील अनिष्ट परंपरांना, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना वाचा फोडली. शेतकऱ्यांचे दुःख मांडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला. म्हणून लोकांनी त्यांना महात्मा म्हणून, म्हणजे त्यांना कोणती पदवी भेटली? महात्मा. महात्मा म्हणजे महान आत्मा. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालं. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.